या जागतिक महिला दिनानिमित्त खरं तर त्यांचंही नाव नक्षत्रातलंच आहे आणि मॅडम प्रतिक्रिया आपल्या भाषणावर काय द्यावी हा एक प्रश्न आहे. तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातल्या डॉक्टर आहात, मन मात्र साहित्यात रमलेलं आहे. आपल्या मुखातून ऐकलेल्या आमच्या सर्व कविता मराठी साहित्याचं अमोल असं देणं आहेच. स्त्रीत्वाचा गौरव करावा तितका कमीच आहे. या पृथ्वीचा धर्म हा स्त्रीचा धर्म आहे. पृथ्वीकडे जी सृजनशक्ती आहे तीच सृजनशक्ती महिलांकडं आहे. म्हणून तिच्या मातृत्वाचा, तिच्या स्त्रीत्वाचा गौरव करावा तितका कमीच आहे. परंतु या संस्कृतीनं तिचा गौरव केला नाही, तिला नगण्य ठेवलं. आम्ही चारही पुरुषार्थ पाहिले, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्या चारही पुरुषार्थाचा जो अर्थ आहे तो पुरुषार्थ नावाचा आहे. तो अर्थ जर स्त्रीत्वाचा असता तर निश्चितपणे संदर्भ बदलला. परंपरेने आम्हाला स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन आदर्श दिला. तत्र नार्यस्तु पूजन्ते रमते तत्र देवता, हे वचन आहेच. स्त्रीचा गौरव केलाच पाहिजे. स्वाती मॅडम, तुम्ही जे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तुमची जी करेज होती ती खऱ्या अर्थानं प्रत्येकाला विचार करायला प्रेरित करणारी आहे. प्रत्येक स्त्रीच्या मागे जसा पुरुषांचा हा सहकार्याचा हात असतो त्याचप्रमाणे प्रत्येक पुरुषाच्या मागे सुद्धा स्त्री आणि स्त्रीच्या मागे सुद्धा पुरुष उभा राहिला तर खऱ्या अर्थानं जागतिक महिला दिन सफल झाला असा संदेश जगाला गेल्याशिवाय राहणार नाही. मॅडम, आपण खरं तर मोठ्या व्यासपीठावर बोलावं. थोडा सुज्ञ वक्त्या आहात. तुमच्या मार्गदर्शनाची या हॉलच्या बाहेर, या सेमिनार हॉलच्या बाहेर सुद्धा नितांत गरज आहे. कारण जिजाऊ, अहिल्या, सावित्री, रमाई, फातेमा किंवा सिंधुताई सपकाळ असतील, मदर तेरेसा, या सर्व क्षेत्रातील स्त्रिया ह्या त्यांच्या कर्तृत्वाने जरी मोठ्या झाल्या असतील तर त्या कर्तृत्वाच्या मागे त्याग, समर्पण, संघर्ष फार मोठा असतो आणि म्हणूनच त्या स्त्रिया मोठ्या होतात. आणि जे पुरुष मोठे होतात त्यांच्या मागे सुद्धा त्यांच्या स्त्रीत्वाचा सन्मान असतो आणि म्हणूनच ती माणसं आपापल्या क्षेत्रात मोठी झालेली आहे. जिजाऊ 1641 पासून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मुलासोबत राहिल्या. तंजावरला पती होता परंतु त्या पतीकडे नंतर गेल्या नाहीत. घडवला शिवबा. स्वतःच्या घराबाहेर निघाल्या सावित्रीबाई ज्योतिरावासोबत. कुटुंबानं बहिष्कार टाकला, जातीनं बहिष्कार टाकला, समाजानं बहिष्कार टाकला. स्वतःची वस्ती सोडून महारवाड्यात राहायला गेली पण कर्तव्यापासून मात्र कधीच परावृत्त झाली नाही. ती सावित्री होती. सिंधुताई सपकाळ असतील, त्यांचं चरित्र वाचलं तर आम्हाला आजही सासरू नयनानं ती वाचावं लागतं. पहिले 4 वर्ष 13 ते 17, दुसरे 4 वर्ष 1920 ते 23 बाबासाहेब आंबेडकर विदेशात होते. 8 वर्ष विदेशात होते पण कधीही त्यांनी त्या रमाईचा गांभीर्यपूर्वक विचार केला नाही. कारण त्या दोघांमध्ये एक समर्पण होतं, त्याग होतं. जेव्हा त्यांनी 1930ला पत्र लिहिलं त्या पत्रात डॉक्टर आंबेडकर म्हणतात, तू तुझा संसाराचा हिस्सा उचलला होतास म्हणून मी समाजाचा संसार करू शकलो, राष्ट्राचा संसार करू शकलो. म्हणजे प्रत्येक राष्ट्रपुरुषांच्या मागे सुद्धा त्यांच्या त्यागमय स्त्रियांचा फार मोठा सिंहाचा वाटा असतो. मॅडम म्हणतात की पुरुषांचा सुद्धा स्त्रिया उभ्या राहतात, त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. त्यांनी दिलेले दृष्टांत, त्यांनी दिलेली उदाहरणं हे आजच्या सध्या स्थितीतली आहेत. मी नेहमी म्हणत असतो की तुम्ही आजच्या सद्यस्थितीमध्ये सक्सेसफुल व्यक्तिमत्व आहे, पासवर्ड त्यांना माना. मग झुकेरबर्गपासून अलीकडच्या सगळ्याच सुनकपर्यंत ही सगळी व्यक्तिमत्व आजही आपल्याला आदर्शवत आहेत आणि या सगळ्या आदर्शवत व्यक्तिमत्वाच्या मागे त्यांच्या स्त्रियांचा हात आहेच. म्हणून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण जेव्हा विचार करू तेव्हा आपण स्त्री आणि पुरुष हा कसल्याही प्रकार